माझं नाव जितेंद्र गोपाळ क्षत्रिय। काय सांगणार आज आपण या ठिकाणी मूक मोर्चा आयोजित केलेला आहे, काय विषय तोच आहे दिल्लीतला। कारण कसं आहे, आम्ही दिल्लीला पोहोचू नाही शकत, परंतु आम्ही आमच्या इथे राहून सुद्धा त्या जे चाललं आहे त्याचा निषेध व्यक्त करू शकतो। मी तर सगळ्यांना विनंती करेन, जे दिल्लीला पोहोचू नाही शकत, आपापल्या परिसरामध्ये तुम्ही छोटे असे आंदोलन करा। आम्ही आज मुख आंदोलन केलेलं आहे। मुख आंदोलन करण्याचं मुख्य कारण काय, सरकार हे ऐकतच नाही आहे। सरकार हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, म्हणून आम्हाला मुख आंदोलन करावं लागतं। हा माझा छोटा मुलगा आहे, ह्याला मी घेऊन आज आंदोलन करतो आहे। कारण का, त्याच्या भविष्यासाठी। असे बरेचसे पालक आहेत ज्यांनी आवाज उचलला पाहिजे का येणारा जो काळ आहे तो खरं सामान्य जनतेसाठी हा कठीण जाणार आहे। कारण नेत्यांची पोरं ही चांगल्या कॉलेजला शिकतात, इवन भारतामध्ये शिकत नाही, ही सगळी बाहेर शिकतात, आणि आपले सामान्य मुलं आहेत हे या म्हणजे भारतामध्ये शिकतात, आणि तिथे हे असे नीटचे पेपर सारखे अनेक पेपर असे फुटी होतात आहे। आणि त्यामुळे कुठेतरी येणारी ही यूथ जनरेशन आहे, ही यांना हा मेसेज जातो ना आपल्या देशाबद्दल, हा चुकीचा जातो। त्यासाठी आज आम्ही ते जमलेलो। काय मागणी असेल आपली? मागणी तीच असेल का, जे सिस्टम आहे तेच मुळात चुकीचं आहे। आणि पहिली गोष्ट, आज आम्हाला म्हणजे आज मला वाटतं तिथे 1 महिना झाला, 1 महिन्यापर्यंत ते उपोषण चालू होतं। आज 1 महिन्यानंतर सुद्धा तिथे सरकारमधला कुठचाही व्यक्ती तिथे पोचलेला नाही। त्यांची जी काय म्हणजे मागणी आहे ती तिथे कोणच पोचलेलं नाही अजूनपर्यंत। आज आम्हाला उतरायला लागलं नसतं, जर एखादा सरकारमधला माणूस हा तिथे गेला असता आणि ऐकलं असतं विद्यार्थ्यांचं, तर आम्हालाही पाऊल उचलायला लागलं नसतं। स्वप्नील पाटील। काय सांगणार आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहात? आता काल झालेला हल्ला तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांनी हल्ला जवळून बघितलेला आहे। आज माझ्या मित्रांनी सगळं तुम्हाला त्याबाबत शिक्षण पद्धती कशी असते आणि शिक्षण पद्धतीच्या सीट्स कशा विकल्या जातात याबद्दल सखोल सगळं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे। सखोल विश्लेषणाबरोबर एवढंच सांगेल की आपण भ्रष्टाचार मुक्त भारत अशी वल्गना 2014 साली केली होती, ती सत्यात उतरलेली आहे का? प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे, प्रत्येक क्षेत्रात। मग त्या सीट विकल्या जातात, कुठेतरी डॉक्टरच्या परीक्षेमध्ये झालं, इतर तलाठीच्या परीक्षेमध्ये झालं, किंवा इतर कुठल्याही सगळ्या परीक्षा, ज्या परीक्षेमध्ये पैशाने सीट विकल्या जातात। आमच्यासारखी जी सामान्य माणसांची मुलं आहेत, सामान्य माणसांची मुलं करणार काय? त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात की ते पैसे सीट्स विकत घेण्यासाठी तेवढे पैसे नसतात। आणि ही जी पद्धती आहे, ही भ्रष्टाचाराची पद्धती आहे, ही समूळ नष्ट करायला पाहिजे। आणि समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही एकजूट केलेली आहे। एकजूट अशासाठी आहे, आम्ही आज इकडे कमी संख्येने आहेत, पण अशीच कमी संख्या भारत देशभर भारतात पूर्ण ठिकाणी ही पद्धती चालू केलेली आहे। मूक मोर्चाचं आयोजन अशासाठी केलेलं आहे की काल झालेला जो भयाड हल्ला होता, भयाड हल्लाच म्हणतो मी, कारण ते सगळं प्री प्लॅन करून ठेवलेलं होतं की बाबा स्टुडंट्स येणार आणि त्यांना तुम्ही तिकडे शॉक सिस्टीम देणार, तुम्ही त्यांना लाठीचे हल्ले मारणार, गोळ्या ठेवणार, एअरगनने अश्रुधारा सोडणार। ह्या अशा पद्धती आजपर्यंत कधी झाल्या नव्हत्या, आणि ह्या पद्धती ज्या झाल्यात, मग त्याच्यामध्ये सरकार कोणाचं आहे हे त्याच्याशी आम्हाला फरक पडत नाही। सरकार ज्याचं आहे त्यांनी ह्या पद्धतीवरती विचार करायला हवा होता की हा प्रोटेस्ट होतो का? प्रोटेस्ट जर होतोय तर मग कुठेतरी लोकांना, मुलांना, स्टुडंट्सना ही पद्धती चेंज करायची आहे, आणि पद्धती चेंज करण्यासाठी आम्ही इकडे एकजुटलेलो आहोत, दुसऱ्या गोष्टीसाठी नाही। आम्ही कोणाला तरी वाटते किंवा कोणाच्या तरी विरुद्ध आहेत, आम्ही कुठल्या तरी पक्षाच्या विरुद्ध आहेत, असं काही नाही। तुमची पद्धती तुम्ही चेंज करा। तुम्ही ज्या गोष्टी सोनम वांगचुक यांनी जर तिकडे धरणे आंदोलनाला बसवलेलं होतं, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने उचलून नेलं? त्यांना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या ट्रीट केलं असतं तर ही पद्धती आजपर्यंत मला वाटत नाही की अशा आम्हाला मूक मोर्चाची इकडे गरज लागली असती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।